जय हिंद. मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथे. तुम्ही साम टी व्हीवर एक व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये एक बिबट्या येतो एकाच्या घरी आणि तो कोंबड्याच्या मागं शिकारासाठी येतो. हा तो CCTV आहे, याचाच तो व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता या साईडला एक बेंदा ठेवलेला आहे. यामध्ये कोंबड्या होते आणि रात्रीच्या 11 वाजताच्या सुमारास तो बिबट आला शिकार करासाठी. आपल्यासोबत बोलण्यासाठी राऊंड ऑफिसर आहे. दादा काय म्हणाल, काय वस्तुस्थिती आहे आणि काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? सोमवारच्या रात्रोला अंदाजे 11 वाजताच्या दरम्यान बिबट प्राणी या घरामध्ये आला. हे मंगळवारला CCTV फुटेजवरनं आम्हाला कळलं. आम्हाला लगेच माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब या घरी आलो. घरी आल्यानंतर इथल्या घरच्या सभासदांना आश्वस्त केलं, घाबरू नका, आमची गस्त सुरू आहे, आमचं नियंत्रण आहे, आम्ही गस्त करतो आहे. आणि आजूबाजूला बघितलं असतं तर घराच्या मागे कब्रस्तानसाठी मोकळी जागा सोडलेली आहे आणि त्या मोकळ्या जागेमध्ये खूप झाडे वाढलेली आहेत, झुडपे वाढलेले आहेत. आणि आजूबाजूचे जे नागरिक आहेत किंवा या घरचे जे लोक आहेत त्यांचं ते घरातलं कचरा, काळी कचरा किंवा ते अन्न वगैरे ते वॉल कंपाऊंडच्या बाहेर टाकतात आणि त्याच्यामुळं तो बिबट्या तिथे आला असावा असा आमचा अंदाज आहे. आणि घरामध्ये बघितलं असतं तर ते कोंबड्या पालन करतात या घरचे लोक आणि ते कोंबड्याच्या आवाजानं किंवा कोंबड्या खाण्यासाठी बिबट घरात आलेला आहे. आणि लगेच आम्ही दिवसरात्र पेट्रोलिंग सुरू केलेली आहे, गस्त सुरू केलेली आहे. कोणत्याच नागरिकांना घाबरण्याचं काही कारण नाही. आम्ही रात्र 8 ते 12 वाजेपर्यंत या परिसरामध्ये गस्त करतो, फटाके फोडतो आणि बिबट त्याला जंगलाकडे हुसकावून लावतो आहे. आणि माझं आव्हान आहे की नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाला सहकार्य करावं. ठीक आहे. तर हे आमच्यासोबत होते फॉरेस्ट अधिकारी. तुम्ही बघू शकता की घराला लॉक लागलेला आहे. भीतीचं वातावरण कुठे ना कुठे आहे. आता बघू याच्यावर प्रशासन काय काय लक्ष देते की नाही. आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.